आणि आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण एक नवीन नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचे नाव आहे मनाच्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आजचा हा आपला काय आहे विषय आहे. परत एकदा आजच्या विषयाचं नाव मी तुम्हाला सांगतो आणि एक एक मुद्दे आपण पवित्र शास्त्रातून ह्या विषयाच्या अंतर्गत काय करणार आहोत, शिकणार आहोत. आजचा आपला विषय आहे मनाच्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे. आता अनेक वेळा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि हे जे नकारात्मक विचार आहेत ना, हे विचार आपल्या जीवनावरती फार मोठा प्रभाव जे आहे ते टाकत असतात आणि अनेक वेळा नकारात्मक विचारांमुळं आपलं जे मन आहे अ, ते पण ते पण फार दुखवलं जातं किंवा अतिशय नकारात्मक विचार जो आहे तो आपल्या जीवनामध्ये उदासीनता जी आहे ती तो घेऊन येत असतो. आणि आज आपण मनाच्या नकारात्मक विचारांवरती कशा प्रकारे विजय अ, मिळवू शकतो, हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक विचारांचा सामना करावा लागला आहे का? आणि जर तो करावा लागला आहे, अ, करावा लागत आहे, तर मग तो ज्यावेळेस तुम्ही नकारात्मक विचारांचा सामना करता, त्यावेळेला तुमचं जे फीलिंग आहे, त्या काय आहे? तुमच्या ज्या भावना आहेत, त्या काय असतात? तुम्ही तुम्ही शेअर करू शकता का प्रामाणिकपणे? ज्यावेळेस तुम्हाला नकारात्मक विचारांचा सामना करावा लागतो, एखादा विचार जो नकारात्मक असतो, तो तुम्हाला हिट करतो अतिशय भयानकरीत्या तुमच्या मनाला. त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये कोणता बदल घडून येतो ज्यावेळेस अशा प्रकारच्या विचारांचा तुम्ही सामना करतात? काय तुम्ही शेअर करू शकता का? असे असे विचार आपल्या मनामध्ये येतात, जे नकारात्मक आहेत. अ, मन घाबरतं. अच्छा मन घाबरतं. देवा ओके. असं मनात वाईट विचार नको देऊ आणि ते संकट येण्याच्या अगोदरच मनात भीती निर्माण होते. तर असं नको घडायला पाहिजे. देवा आपण देवाजवळ लगेच प्रार्थना करतो. देवाला तुम्ही विनवणी करतो. एखादा विचार स्पष्ट सांगू शकता का तुम्ही, की कोणता विचार तुम्हाला आला आणि त्यावेळेला काय झालं त्या विचाराला घेऊन तुमच्या मनामध्ये? हो. यांना दुखणं आलं होतं. दिवाळीच्या दिवशी हे आजारी पडले होते. हातापाय यांनी ताट करून दिलं. त्यावेळेस माझ्या मनामध्ये खूप वाईट-वाईट विचार येत होते. कसं होईल संसाराचं? मुलांचं कसं होईल? मुलांचं भवितव्याचं कसं होईल? यांचाच मेन मला आधार आहे, मोठा आधार आहे घरामध्ये, माझ्या मिस्टरांचा. तर आमचं दुःख-सुखाची जाणीव करणारं हेच आहेत बा, असं मनामध्ये खूप विचार आले. तर मग मी देवाजवळ प्रार्थना केली, "देव बाप्पा, यांना काही होऊ नको देऊ. यांना तू चांगलं ठेव, यांची तब्येत तू चांगली कर." म्हणजे खूपच मन अस्वस्थ झालं होतं आणि मी म्हणजे सारखी रडतच होते. हकीकत आहे माझ्या मनामध्ये एक तसं वाईट विचार काही आले नाही. पण ही जीवनातली हकीकत माझी सांगते मी. तर देवा येस. हो. तर देव बाप्पा असं घडायला नको पाहिजे, असं होऊ नको देऊ. तर यांना कळत-नकळत झालेल्या पापांची चुकांची तू यांना क्षमा कर म्हटलं देव बाप्पा. आणि माझ्या लेकरांचं उद्या-भलं होऊ दे. काही मुलांना नोकरी लागू दे. मुलांचं लग्न कार्य होऊ दे म्हटलं देव बाप्पा. यांच्याशिवाय खरंच मला जीवनामध्ये कोणाचाच आधार नाही दादा. ना व्हेरी गुड. नातेवाईकांचा, ना कोणाचा. ओके. यांच्याकडच्या नातेवाईकांचा पण नाही, भावांचा पण नाही, कोणाचा. म्हणायला तो गेलं तर विषय सर्व नाहीये. काही तो तो हो. विषय नाहीये. आपला विषय फक्त कसा विचार आला. हो, तर म्हणजे असे विचार आले ओके. माझ्या मनामध्ये. व्हेरी माणूस गुड. मी असं वाटलं मला मी निराधार होऊन जाईल. मला आधार कोणाचा राहणार? यांचा आधार राहणार नाही. येस. असे विचार हं. आले माझ्या मनामध्ये. ओके. व्हेरी गुड. खूप सुंदर तुम्ही अतिशय व्यवस्थित शेअर केलं तुमच्या मनामध्ये अ, ज्यावेळेस नकारात्मक विचार आला त्यावेळेला कोणते-कोणते विचारांचा तुम्हाला सामना करावा लागला. म्हणजे किती भयानक होतं ते विचार, किती निराशा जीवनामध्ये आणणार होती, किती भीती निराशेमध्ये आणणारी होती आणि अ, किती अंधकार डोळ्यासमोर त्या नकारात्मक विचारांमुळे आला होता. आणि त्यावेळेला त्या नकारात्मक विचारांवरती विजय मिळवण्याकरता तुम्ही कसं देवाकडे प्रार्थना केली, कशी देवाकडे मध्यस्थी केली तुमच्या पतींकरता, त्यांनी कळत-नकळत केलेल्या देवाच्या विरोधात असलेलं जे काही पाप आहे त्याच्या त्याच्या क्षमेकरता
आणि तो जो विचार आहे त्यावर तुम्ही विजय मिळवला. खूप सुंदर. व्हेरी गुड. आणखीन कोणी शेअर करेल का? ज्यावेळेस काय तुमच्या जीवनामध्ये येस, येस. माझ्या जीवनामध्ये म्हणजे मी जेव्हा आजारी पडते आणि खूप आजारी असते किंवा मला टेन्शन येतं किंवा मला जर काही कमी जास्त झालं तर माझ्या मुलांचं कसं होईल आणि त्या भीतीने जास्त आजारी होते अजून आणि मग खूप टेन्शन येतं असं भीती निर्माण होते पुढचं भविष्य दिसतं मुलांचं की यांचं काय होणार यांचा आधार तर मीच आहे आणि देवाला मी अशी प्रार्थना करते की देवा असं काही होऊ देऊ नको माझ्या मुलांचं लग्न होऊ दे त्यांचे नातू पण तुम्हाला बघू दे त्यांच्यासाठी मला उभं राहू दे असं म्हणजे मनामध्ये खूप वाईट विचार येतो खूप वेगवेगळे विचार येतात तेव्हा आणि देवाला प्रार्थना केली तर म्हणजे आपलं मन हे म्हणजे साफ होत जातं मनामध्ये काही नसतं. ओके. व्हेरी गुड. खूप सुंदर. ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये नकारात्मक अ, विचार येतात, त्या त्या विचारांमुळं आपलं आपलं जे मन आहे, ते पिळलं जातं. आणि ते जे विचार आहेत, ते विचार आपल्याला अ, एक सतत ते विचार आपल्याला जे आहे ते अंधकारामध्ये घेऊन जात असतात. एक सतत ते विचार आपल्याला त्या त्या दुःखदायक परिस्थितीमधून मध्ये घेऊन लोटत असतात. परंतु त्यावेळेला आपण देवाचा धावा आपण करतो ना, त्यावेळेला आपल्या मनातील सर्व जे काही नकारात्मक विचार आहेत, ज्यांनी आपल्या मनामध्ये अ, दुःख आणलं आहे किंवा आपलं मन पूर्णपणे पिळून टाकलेलं आहे. तर प्रार्थना ही त्या सर्व विचारांवरती काय करते, आपल्याला एक विजय देत असते. खूप सुंदर. आणखीन कोणी शेअर कराल ज्यावेळेस तुम्ही नकारात्मक विचारांचा सामना करता, त्यावेळेला नेमकी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अनुभव येतो त्यावेळेला त्या विचारांवर? मी मध्ये ज्यावेळेस देवाच्या ओळख होण्या अगोदर कौटुंबिक कलहामुळे आणि फायनान्शियल प्रॉब्लेममुळे कलह झाला घरामध्ये, वादविवाद झाले आणि त्याच्यानंतर मी व्यसनाधीन झालो. असे काही नकारात्मक विचार आणि मनामध्ये त्रुटी निर्माण झाल्या की आता काय करावं म्हणजे कारण की कुटुंब सोबत होतं, माझी पत्नी, मुलगा आणि त्यावेळेस अनेक असे वाईट विचार मनामध्ये आले आणि त्या विचारांमध्ये त्या डिस्प्रेशनमध्ये मी जेव्हा गेलो त्यावेळेस मी ते व्यसनाधीन झालो, घाबरूच्या आहारी गेलो आणि त्यामुळे माझ्या शरीरावर, मनावर आणि समाजामध्ये या गोष्टीचा भरपूर वाईट प्रभाव पडला. त्यानंतर पास्टर आपण भेटलात आणि मग देवाची ओळख झाली आणि अशा काही गोष्टी आधी घडत आहेत, परंतु तेवढ्या प्रमाणात नाही. परंतु ह्या ज्या माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत, त्या खरंच माणसाला एक वेगळ्या वळणावर किंवा वाईट वळणावरच घेऊन जातात. अनेक वेळा लोक सुसाईड पण करतात. तर ह्या गोष्टी घडवणं प्रेज लॉर्ड. अनेक वेळा नकारात्मक विचार हे आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने आपल्या मनामध्ये काम करत असतात आणि आणि आपण जे आहे त्यावरती प्रार्थनेच्या द्वारे विजय मिळवू शकतो. खूप सुंदर. ब्रदर सुभाष यांची आणि माझी ओळख ज्यावेळेस झाली एक 10-12 वर्षापूर्वी, तेव्हाचे ब्रदर सुभाष आणि आत्ताचे ब्रदर सुभाष यामध्ये खूप फरक आहे आणि ह्या सर्व फरकाबद्दल देवाला धन्यवाद देतो. खूप सुंदर. आणखीन कोणीतरी सांगत होतं, प्लीज शेअर करा. मी पण माझ्या जीवनातली गोष्ट शेअर करते दादा. खूप दिवस पूर्वीच आताच पूर्वीच मी इथे राहायचे तेव्हा मला समजा ओळख होती. आपलं प्रत्येक चर्चमध्ये येणं-जाणं व्हायचं, प्रार्थना व्हायचं. तर बरेचसे संकट यायचे, पण कधी असं म्हणजे भीती वाटायची नाही मला. आणि जेव्हा मी तिकडे गेले तर खरंच असं काय माझ्या जीवनात घडलं, की ते खूपच म्हणजे मोठीच कठीण दिवस होता, की माझ्या पतीला म्हणजे काही गोष्टीमुळे ना पडल्यामुळे त्यांना दिसायचं नाही. तर मला असं संकट घाबरायचं, की बाबा आता तू एकटीच आहे. तू काय करशील? तू कसं करशील भविष्याचं? पण खरंच आहे, की जेव्हा आपण देवाला ओळखतो, तेव्हा काहीच आपल्या जीवनात हे राहू शकत नाही भीतीला. पण अशा काही गोष्टी घडलेल्या होत्या, की मी तुमच्यापासून, प्रार्थनेच्या प्रत्येक बहीण-भावापासून, आपल्या कुटुंबापासून खूप लांब गेलेली होती. तर मुंबईमध्ये असं कुठंच म्हणजे मला आपला परिवार ओळखीचे नव्हतेच.
तर खरंच त्या टायमाला मला माझ्या पतीचे दुसरी पत्नी म्हणायची, की "आता तर आपल्या पतींचं तर वेळ संपलेला आहे. कसं होईल? काय होईल?" पण खरं आहे जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो, जेव्हा देवांकडे विनंती करतो, तर देव खरंच कसं ना कसं आपल्याला उद्देशाने आपल्याला काढतं. त्या टायमाला मी खूप घाबरली होती. मी देवाजवळ असं सारखे म्हणायचे, "देवा कोणीच नाही आता माझ्यासोबत." पण मग माझ्या पतींना जर बरं वाटलं नाही, तर देवा म्हटलं, "मी कसं करेल? माझ्या लेकरांचं कसं होईल?" पण खरंच आहे जीवनात जेव्हा पण आपण देवाला मागतो, तर कोणत्याच गोष्टी म्हणजे असं भीती, कोणत्या गोष्टी शक्य नाहीये, त्या गोष्टी पण आपल्या जीवनात परमेश्वर शक्य करतात. काही की त्यांना म्हणजे असं गोष्ट झाली होती गाडीवरून पडल्यामुळे त्यांचा नस चेकअप झाल्यामुळे ना एकाएकीच त्यांचे डोळे गेलेले होते. असं समजून की त्यांच्या दिसायचंच नाही. पण असा एक दिवस आला की मी खूप रडत होती. मग मी प्रार्थना वगैरे केली घरी बसून. वसई ह्या ठिकाणी चर्चला मला माहिती भेटलं की बाबा अशा-अशा ठिकाणी ॲड्रेस दिला एका व्यक्तीने, की "तू जा." तर मी त्या ठिकाणी गेले दादा. तर माझ्यासोबत असं घडलं की की डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं की राईस पदार्थ खायचं नाही असं म्हणून. तर मला खूप जण घाबरवायचे होते, की "बाबा तू काळजी घे, तुझा नवरा आता काही गोष्टीचं घडेल तर चांगलं होणार नाही." पण देवाच्या ह्याच्यात गेल्याने जे गोष्टी म्हणतात देवाच्या ह्याच्यात जेव्हा-जेव्हा आपण मागतो, की देवाजवळ किंवा हे देवा हे शक्य आहे तुझ्यासाठी, तर खरंच आहे माझ्या जीवनात देवाने तसंच माझ्यासाठी खूप काही कार्य केलेलं आहे. आणि हे गोष्ट खूप सुंदर केलं होतं, की देवाने तिथे गेल्यानंतर प्रत्येक जण परिवार जसं आपलं कुटुंब आहे, त्याप्रकारे तिथं कुटुंब येतात प्रार्थनेला. तर तिथं जेवणाचं, भोजनाचं प्रत्येकाला लाभ उचलू देतात, की बाबा त्यांच्या भोजनात तिथं असं आहे चर्चमध्ये, की डाळ-भात अन्न, लोणचं हे नेहमीचंच जेवण असतात. मग मी खूप म्हणजे खूपच घाबरलेले होते. 2-4 दिवसापासून खूप रडायची अन् जेवण वगैरे पण नव्हतं केलं मी. आणि खरंच देवाने मला तिथं घेऊन गेले. तर प्रार्थना तर मला काही भेटली नाही. प्रार्थना संपून गेलेली होती. पण तिथे गेल्याबरोबर आम्हाला एक दादांनी सांगितलं, की "ताई प्रार्थना संपली आहे, तर असं एकाएक वेळ तुम्ही उशिरा आल्यामुळं तर तुम्ही प्रार्थना न करता आता जेवण वगैरे करा, प्रार्थना करा, देवाला तुम्ही विनंती करा. जे तुम्ही घाबरलेले आहेत ते घाबरू नका. कसं ना कसं तुम्ही इथपर्यंत पोहोचले तर देव तुमच्यापासून कोणत्याच गोष्टी घेऊ देणार नाही शैतानाला. तसंच परमेश्वराने माझ्या जीवनात विजय पाव दिलं मला. माझ्या पतीला कोणत्याच गोष्टीची हानी होऊ दिली नाही आणि जे मला एकदम भीती होती दादा मनात असं, की जर पतीला काही झालं तर मी कसं करेल? माझं जीवन कसं होईल? माझे लेकरं खूप नाजूक आहेत, अजून लहान आहेत. कसं होईल? असं चिंता होती. पण असं काही देवाने होऊ दिलं नाही माझ्याबरोबर आणि मला जेव्हा भीती वाटत होती, तेव्हा मी प्रार्थना केल्या तर मला खरंच देवाने हिंमत दिली आणि जसे आता हे वचन आपण रोज ऐकतो, तर तुम्ही प्रत्येक वचनात सांगता, की "चिंता करू नको, तुझी कोणतीच गोष्ट आणली नाहीये सोबत." जसं आता तुम्ही प्रत्येक भागात शिकवता किंवा देवाची जी इच्छा असेल ते मागील दिवसामध्ये आपण शिकलेलं होतं. एका व्यक्तीचं घर, लेकरं सगळं जातं, तरी तो देवावर विश्वास करतो. तर कसं त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही देव. त्याच पद्धतीनं खरंच जीवनात जेव्हा मी अ, माझ्यावर संकट आले, खूप दुखवलं कोणी काय असे इतर लोकं मन दुखवतात. पण देवामध्ये असताना मला कधी असं एकटं पण वाटत नाही. अन् मी जेव्हा इथे चाळीसगावमध्ये असते, तेव्हा तर मला बिलकुल बी वाटत नाही, की आजच मी माझ्या पालकंताईला शेअर केली ही गोष्ट. पल्लवीताई म्हटलं, "खरंच माझ्या जीवनात असं घडलं होतं." पण म्हटलं मी जेव्हा पण अपेक्षा करते प्रार्थना धोरणी, की बाबा देवा आज दादांच्या मुखावटी मला चांगलं काहीतरी प्रश्नाचे उत्तर दे. तर खरं दादा तुम्ही जेव्हा मला हे ऑनलाईन मीटिंगमध्ये शिकवत असताना ना, खरंच मला माझ्या प्रत्येक जीवनाच्या ना जे काही चुक्या व्हायच्या आधीच मला त्या गोष्टीचं काय होतं माहिती पडतं आणि खरंच आहे कोणत्याच गोष्टीचा असा विचार करू देत नाही आणि कोणत्याच गोष्टीचा असं हे होऊ देत नाही, हानिकार होऊ देत नाही. देवाच्या जेव्हा आपण वचनात राहतो आणि भीती वाटत नाही म्हणून हा मला फार आनंद आहे. परमेश्वरामध्ये मी राहत असताना मला कोणत्याच गोष्टीची म्हणजे कितीही मोठं संकट आलं, तर मी येशूचं नाव घेऊन खूप धीर धरते. मला सगळेजण म्हणतात, "तुझ्या जीवनात भरपूर काही अशा गोष्टी आहेत, की तिला बघून आम्ही तरी जगणार नाही बाबा." पण खरंच येशू राजा मला नेहमीच नेहमी माझा पिता कधीच कोणत्या संकटाला येऊ देत नाही दादा, म्हणून मी खूप खूप आभार मानते. आणि मी परमेश्वराचं खूपच म्हणजे खूपच आभार मानते, की ते शब्दात बी बोलू शकत नाही, की ते जे मला काही दिलेले आहेत, तर कोणीच दिलं नाही. जे जन्म देते आई-वडील आहेत माझे, अ, त्यांनी सुद्धा दिलं नाहीत आजपर्यंत. आणि जेव्हा आपण हे सगळेजण चाळीसगावमध्ये जेवढे ग्रुप लोकं आहेत, त्यांच्यासोबत बसणं, उठणं, बोलणं आणि नेमकं म्हणजे सगळ्यात महत्त्व माझा जो वस्तू आहे, तर पालकीन ताई आहेत. कारण की त्यांच्यासोबत मी किती म्हणजे मागे सुटली होती. परत आता एकत्र आल्यामुळं ते मला खूप समजवतात. त्यांच्या वागणूकमध्ये बघून मला खूप म्हणजे खूपच वागायचं म्हणजे कुणाशी कसं बोलावं, कुणाशी कसं नाही बोलावं.
ते खूप चांगल्या पद्धतीने मला शिकवतात. खरंच देवाने मला माझ्या मैत्रिणी पण दिलेल्या आहेत आणि तुम्ही शिकवण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला पण अ, हे केलेलं आहे. देवाने प्रत्येक उत्तर जेव्हा मागता, तर तुम्ही मला प्रत्येक उत्तरांचा दादा चांगल्या पद्धतीने समजावून देतात. म्हणून मी तुम्हाला तुमचे पण आभार मानते. मसीहाचा पण आभार मानते. परमेश्वरांनी मला ज्ञान-बुद्धीने भरलं आणि संकटापासून, पापापासून वाचवलं म्हणून मी खूप आभार मानते. आणि माझे हे 2 शब्द मी बोलल्याबद्दल परमेश्वराला क्षमा मागते, जर मी जास्त बोलायचा वेळ घेतली असेल. देवाला धन्यवाद असो. खूप सुंदर शेअर केलं. आणि नकारात्मक विचार हे आपल्याला आपला शेवट जो आहे ते दाखवून आपल्याला देवापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु देवाला धन्यवाद असो की आपल्याकडं देवाचं वचन आहे, देव आपल्या बरोबर आहे आणि देव आपल्याला मदत करतो आपल्या नकारात्मक विचारांवरती विजय मिळवण्यासाठी. आणखीन कुणाला वाटतं की मी शेअर करावं? लक्ष द्या, हा जो प्लॅटफॉर्म आहे, आपला प्लॅटफॉर्म आहे ना, पेंटिकॉस्टल फेथ फेलोशिप, हा सर्वांसाठी आहे आणि म्हणून घाबरू नका. अ, तुम्हाला तुम्हाला तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याची संधी ह्या प्लॅटफॉर्मवरती दिली जातील. तुम्हाला तयार केलं जातं की तुम्ही अ, बोलायचं धाडस करावं आणि अशा प्रकारचं धाडस हे तुमच्यामध्ये 50 लोकांमध्ये जरी उभे राहिले तरी तुम्हाला ते यावं. आणि म्हणून आपला प्लॅटफॉर्म हा सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि म्हणून घाबरू नका. ज्यावेळेला तुम्हाला नकारात्मक विचारांचा सामना करावा लागतो त्यावेळेस तुमच्या भावना काय असतात, तुमच्या मनामध्ये कोणते विचार येतात, काय नेमकी होतं, तुम्ही ते शेअर करू शकता यावेळेला. आणखीन कोणी आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज Praise the Lord. येस, निलिमा. येस. मला पण जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा मी खूप घाबरून जाते. पण मग मी असं देवाजवळ खूप बोलते, देवाला खूप प्रार्थना करते, देव बाप्पा मी तुझं लेकरू आहे, तू मला काहीच होऊ देणार नाही. आणि जसं जसं मी प्रार्थना करते तसे तसे माझे नकारात्मक विचार म्हणजे निघून जातात. देव बाप्पा मला मदत करतो. म्हणून मी देवाला धन्यवाद देते. व्हेरी गुड. नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये भीती आणतात आणि भीती ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते ज्या गोष्टींची आपण कधी अपेक्षा केली नसती आणि त्या गोष्टी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत बी असं काही घडेल की काय. परंतु लक्ष द्या, दैवाचं वचन हे आपलं खरं शस्त्र आहे, खरं हत्यार आहे प्रत्येक भीतीवरती मात करण्याचं. आणि म्हणून देवाचं सांगतं स्तोत्रसंहिता 91 मध्ये की परमेश्वर देवाची जी काही उपस्थिती आहे ती आपल्या उजव्या हाताला आपल्या सावलीसारखी आहे आणि म्हणून आपलं आपलं शैतान हा काहीच करू शकत नाही. ठीक आहे. आणखीन कोणीतरी सांगत होतं प्लीज. हो, प्रेज लॉर्ड दादा. मला पण बोलायचंय. हो, तर 4-5 वर्षापूर्वीची बात आहे. मी खूप आजारी पडली होती. तर मला दवाखान्यात ऍडमिट केलेलं होतं पोरांनी. मी कोणाला ओळखत पण नव्हती. माझी तब्येत खूप सिरियस झालेली होती. तर कोणी डॉक्टरांनी सांगून दिलं होतं की इथं काहीच होणार नाही बा. तर कोणी म्हणे जळगावला घेऊन जा, कोणी धुळ्याला घेऊन जा असं म्हणत होते. तर माझ्या पोरांचं मन खूप कसून गेलं होतं आणि मी पण मला तर काय सुधरतच नव्हतं. मग माझ्यासाठी सर्व बहीण-भावंडांनी सर्वांनी प्रार्थना केली आणि दादांनी माझ्या पोरांना हिंमत दिली, की मम्मीला घरी घेऊन चला बा असं. रिक्षा करून मला घरी आणलं आणि मग मला काही काळोचं औषध वगैरे पाजायला घेऊन गेले होते पोरं. ते औषध पाजून आणलं आणि हळू मग रोज माझ्या बहिणी, चर्चच्या बहिणी आणि पास्टर दादा माझ्यासाठी रोज संध्याकाळी प्रार्थना करायला यायचे आणि देवानं परमेश्वरानं त्या समस्येतून आणि त्या खरंच परेशानीतून मला बाहेर काढलं देवानं परमेश्वरानं. आणि माझ्या लेकरांचं पण मन खचून गेलेलं होतं. माझं पण मन खचून गेलेलं होतं, की मी देवाला हेच सांगत होती. मग मी शुद्धीवर आली आणि जरा बोलायला लागले सर्वांसोबत. तर मग मी देवाला परमेश्वराला म्हटले, की देवा माझ्या लेकरांच्या पाठीमागं आई पण मीच आहे, बाप पण मीच आहे. देवा परमेश्वरा मला बरं कर लवकरात लवकर. आणि देवानं परमेश्वरानं मला हळू आरोग्य दिलं आणि मला बरं केलं म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि खरंच परमेश्वर शैतान आपल्या मनामध्ये खरंच नकारात्मक गोष्ट टाकतो, पण आपण देवाच्या सहाय्यानं खूप आपल्याला हिंमत येते. देव परमेश्वर आपल्याला खूप हिंमत देतो. आणि आता पण मी खूप मोठ्या समस्येमध्ये होते, संकट परेशानीमध्ये होते.
पण देव मला परमेश्वर वचनाद्वारे खूप हिंमत देत होता आणि सर्व भाऊ बहिणी पण माझ्यासाठी प्रार्थना करत होते आणि देवानं परमेश्वरानं विजय मिळवून दिला. म्हणून मी खरंच आभार मानते देवाचे आणि पास्टरदादांचे त्यांचे पण सर्वांचे. ओके, सर्व गौरव देवाला असो. येस. नकारात्मक गोष्टी ह्या चुकीच्या मार्गाला घेऊन जातात आपल्याला, जेव्हा आपल्याला देव माहित नसतो तेव्हा. आणि काही वेळेस नकारात्मक गोष्टी या इतक्या मनामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतात की आपण चुकीच्या मार्गाला निघून पण जातो, तरी देखील आपल्याला कळत नाही. आणि देवामध्ये असल्यानंतर नकारात्मक गोष्टी ह्या आपल्याला देवापासून दूर खेचत जातात. का आपल्याला असं होऊन जातं का कधी ती नकारात्मक गोष्ट ही होकारात्मक मध्ये बदलून जाईल, आणि तोपर्यंत आपल्याला असं दम राहत नाही. देवावर पटकन असा विश्वास ठेवला जात नाही आपल्याकडून, आणि जास्तीत जास्त करून देवापासून दूर जाण्याचेच मार्ग हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्यावेळेस आढळतात. ओके, व्हेरी गुड. नकारात्मक गोष्टी ह्या कशा प्रकारे आपल्याला देवापासून दूर घेऊन जातात, हे याचा अनुभव आपल्याला नकारात्मक विचार आपल्या जीवनात ज्यावेळेस काम करतात त्यावेळेला तो येत असतो. परंतु देवाला धन्यवाद असो की देव आपल्याला नकारात्मक विचारांवरती राज्य करण्याकरता मदत करतो. आणि आपला आजचा हा जो विषय आहे, मनाच्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे आज आपण शिकणार आहोत. आणि ऑलमोस्ट अर्धा तास होऊन गेला आहे आणि तुम्ही सर्वांनी खूप सुंदररित्या तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही शेअर केला आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक विचार येतात, त्या वेळेला त्या विचारांबरोबर तुम्ही युद्ध करायला शिकलं पाहिजे. कारण तुमचं मन ही एक युद्धभूमी आहे. लिहून घ्या. तुम्हाला जर कुठं जर लिहिता येत असेल कागदावरती किंवा तर लिहून घ्या. तुमचं मन ही तुमची युद्धभूमी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रोज तुम्हाला त्या ठिकाणी युद्ध करावं लागतं. रोज ज्यावेळेस मी म्हणतो त्याचा अर्थ हा आहे 24 तास 7 दिवस. ठीक आहे. आणि तुम्हाला रोज जे आहे तुम्हाला युद्ध हे करावंच लागतं. आणि हे युद्ध करणं हे संपणार नाही. तुम्हाला रोज युद्ध करून एक निवड करावी लागते, चांगली किंवा वाईट. देवाची सांगतं की पहा, मी तुमच्या समोर ज्यावेळेस आपण अनुवादाचं जे पुस्तक आहे, अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो ना, तर त्या अनुवादाच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायामध्ये आपल्याला खूप सुंदररित्या देवाचं वचन पाहायला भेटते की पहा, मी तुमच्या समोर चांगलं आणि वाईट जे आहे ते मी काय केलेलं आहे तुमच्या समोर ठेवलं आहे. आणि तुम्ही निवडून घ्या, तुम्हाला काय निवडायचं आहे. ज्यावेळेला आपण अनुवादाचं जे पुस्तक आहे ते आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला ह्या विषयीची जी माहिती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी भेटत असते. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे की आपण आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार येतात ना, त्या विचारांवरती कशा प्रकारे विजय मिळवू शकतो हे आज आपण शिकणार आहोत. आणि आज आणि उद्या आपण हा विषय जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि जितकं होईल तितकं देवाचा आत्मा हा आपल्याला हे समजण्यासाठी जे आहे ते सहाय्य करेल. पहिली गोष्ट, नकारात्मक विचारांवरती विजय मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यातली पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत ती ही आहे की स्वतःचे जे विचार आहे, स्वतःचे जे विचार आहे ते बंदिस्त करा. स्वतःचे जे विचार आहे त्या विचारांना कैद करा. पहिली गोष्ट, ज्या वेळेला आपण दुसरे करिंथ 10वा अध्याय आणि त्याचं जे पहिलं वचन आहे त्या 10वा अध्याय 5वं वचन, दुसरे करिंथ 10वा अध्याय आणि 5वं वचन आपण काढू. आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या जे काही विचार आहे त्यांना कशा प्रकारे कैद केलं पाहिजे या संदर्भात लिहिण्यात आलंय. वाचते वचन कोणीतरी? तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून
आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. आता बघा, ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला एक महत्वाची गोष्ट देवाचा सेवक संत पौल हा आपल्या विचारांना घेऊन शिकवत असताना आपल्याला दिसून येतं. आणि ह्या वचनाच्या ब भागामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक जे नकारात्मक विचार आहेत, प्रत्येक जे काल्पनिक विचार आहे किंवा प्रत्येक जे नकारात्मक विचार आहे, त्या विचारांना आपण ख्रिस्तापुढे मान वाकवण्याकरता काय केलं पाहिजे? आपण त्या विचारांना आपण कैद केलं पाहिजे. अनेक वेळा नकारात्मक विचार हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाडून टाकण्याकरता, आपल्याला निराश करण्याकरता, आपल्याला हताश करण्याकरता, आपल्याला देवापासून दूर घेऊन जाण्याकरता किंवा आपल्याला त्या गोष्टींचा सामना करण्याऐवजी त्या गोष्टींपासून आपण पळून जावं यासाठी नकारात्मक विचार हा आपल्या जीवनावरती राज्य करण्याच्या उद्देशाने येत असतो, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या नकारात्मक विचारांसमोर तुम्ही स्वतःला समर्पित करण्याऐवजी येशूच्या नावामध्ये त्या विचारांना तुम्ही कैद करून देवापुढं वाकवण्याकरता युद्ध करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांवरती काय करत नाही माहिती का, आपण विजय मिळवत नाही आणि आपण त्या विचारांच्या अधीन जे आहे ते होऊन जातं आणि त्याच प्रकारचे विचार आपण कालांतराने करायला लागतो आणि आपण त्या विचारामध्ये इतकं काही गळून जातो की आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत असं घडतं की काय. आपल्याला असं वाटायला लागतं काही वेळेनंतर की असं माझ्यासोबत होणार आहे की काय. परंतु लक्ष द्या, हे जे नकारात्मक विचार आहे ना, ह्या विचारांच्या वरती जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे आणि म्हणून नकारात्मक विचार ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये येईल त्या वेळेला तो एकटा येणार नाही. त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये तो भीती घेऊन येईल, त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये तो निराशा घेऊन येईल, त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये तो एकांतवास घेऊन येईल, त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये तो नकारात्मक विचार जो आहे ना, तो देवापासून तुम्ही दूर जावं अशा प्रकारच्या गोष्टी तो तुमच्यामध्ये घेऊन येईल. परंतु अशा सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना तुम्हाला ख्रिस्तापुढं मान वाकवण्यास काय करायचं माहिती का, त्यांना कैद करायचं आहे. आपण ज्या वेळेला जुन्या कराराच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस पहिले शमूएल आणि त्याचा 17वा अध्याय आणि 45 पासून तर 50 पर्यंत ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, त्या वचनामध्ये आपल्याला दावीद दिसतो. आणि दावीद जो आहे ना, दावीद हा एका व्यक्तीबरोबर सामना करत आहे. दावीद हा एक व्यक्तीबरोबर काय करत आहे, एका व्यक्तीचा सामना करत आहे आणि त्या व्यक्तीचे नाव गल्यात आहे. त्या व्यक्तीचं नाव काय आहे, गल्यात. लक्ष द्या, दावीदाने गल्याताचा सामना करताना भीती आणि नकारात्मक विचारांना मनात जे आहे ना ते येऊ दिलं नव्हतं. त्या ठिकाणी दावीदाने गल्याताला बघितलं, परंतु दावीदाने गल्याताला बघण्या अगोदर इस्रायल लोकांनी गल्याताला बघितलं होतं. परंतु इस्रायल लोकांनी गल्याताला बघितल्यानंतर इस्रायल लोकांच्या मनामध्ये भीती आणि नकारात्मक विचार जे आहे ना ते आलेले होते. पण दावीदाच्या बाबतीमध्ये असं नव्हतं. बघा, पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि 45 पासून तर 50 वचन ज्यावेळेला आपण वाचतो ना, त्या ठिकाणी काय लिहिलंय पहा. तेव्हा दावीद त्या बलिष्ठाला म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालू आलास, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. तेव्हा इस्रायल मधले देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हाला आमच्या हाती देईल. मग तो बलिष्ठी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला. तेव्हा दावीद त्या बलिष्ठाशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफलीत घातला
आणि ती गळगळ फिरून बलिष्ठाच्या कपाळावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालथा पडला. या प्रकारे दाविदाने गोफणदुंडा घेऊन त्या बलिष्ठावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तलवार न होती. प्रेज द लॉर्ड. ह्या ठिकाणी पहा, ही जी वचनं आहे ना, ही वचनं परत एकदा तुम्हाला वेळ भेटल्यानंतर अतिशय बारकाईने ही वचनं वाचा. आणि ह्या वचनामध्ये दावीद राजा काय म्हणते माहिती का, हे जे युद्ध आहे ना, हे युद्ध इस्रायलाचा देव परमेश्वर याचा आहे. तुमच्या मनामध्ये तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाणारा प्रत्येक जो नकारात्मक विचार आहे ना, किंवा तुमच्या मनामध्ये प्रत्येक नकारात्मक विचार हा भीती घेऊन येतो ना, लक्ष द्या, ह्या नकारात्मक विचाराच्या विरोधामध्ये तुम्ही परमेश्वर देवाला काय केलं पाहिजे माहितीये का, युद्ध करण्याकरता तुमच्या जीवनामध्ये बोलवलं पाहिजे प्रार्थना करून. दाविदाने ह्याच गोष्टी त्या ठिकाणी गल्ल्याच्या विरोधात केलेल्या आपल्याला पाहायला भेटतं. आणि दावीद ह्या ठिकाणी म्हणत आहे की मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचा सामना करताना, त्यावेळेला तो सामना तुम्ही एकटं करू नका, तर त्या विचाराचा सामना करत असताना तुम्ही परमेश्वराच्या नावाने त्या नकारात्मक विचाराचा सामना करा. कारण नकारात्मक विचार हा तुम्हाला घाबरणार नाही. नकारात्मक विचार हा जो तुमच्या मनामध्ये येत आहे, तो कोणत्या पण विचाराने घेऊन, कोणत्या पण गोष्टीने घेऊन असं ना, लक्ष द्या, तो विचार केवळ आणि केवळ फक्त एकाच जणाला घाबरतो, आणि तो जर कोण आहे तर तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो आहे. आणि म्हणून नकारात्मक विचार आल्यानंतर मनामध्ये ज्यावेळेस तुमच्या नकारात्मक विचार येतील ना, तर त्या नकारात्मक विचाराला तुम्ही हे म्हणा की परमेश्वराच्या नावामध्ये मी तुला धमकावतो, तू निघून जा. आणि तू निघून जाईल. लक्ष द्या, तो तुमच्या जीवनामध्ये जास्त काम करणार नाही. तो तुमच्या जीवनामध्ये भीती आणणार नाही. तो तुमच्या जीवनामध्ये निराशा आणणार नाही. तो तुमच्या जीवनामध्ये एकांतवास आणणार नाही. तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परमेश्वरापासून लांब जो आहे ना, तो ते घेऊन जाणार नाही. कारण दाविदाने ह्या ठिकाणी गल्ल्याताचा ज्यावेळेस सामना करण्याची वेळ आली ना, त्यावेळेस गल्ल्याताला दाविदाने वरतून बघितलं नाही. तो किती धिप्पाड आहे, तो किती उंच आहे, त्याच्या हातात किती मोठी ढाल आहे, किती मोठी तलवार आहे. लक्ष द्या, ह्या सर्व गोष्टी त्याने बघितल्या नाही. त्याने एकच गोष्ट बघितली की आज सेनाधीश परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. चर्च, ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतो ना, त्या नकारात्मक विचारांसोबत अनेक विचार तुमच्या मनामध्ये येतात ना, तर त्या विचारांकडे बघून तुम्ही हताश होऊ नका, निराश होऊ नका. त्या विचारांकडे बघून तुम्ही प्रार्थना करणं सोडू नका. त्या विचारांकडे बघून तुम्ही बायबल वाचणं सोडू नका. त्या विचारांकडे बघून तुम्ही देवाला आवडेल अशा प्रकारचं युद्ध त्या विचारांबरोबर करणं सोडू नका. तर तुम्ही त्यावेळेला एक गोष्ट म्हणायला शिका की हे नकारात्मक विचारा, आज देवा तुला माझ्या हाती देईल आणि मी तुझ्यावरती विचार करत, मी तुझ्यावरती विजय प्राप्त करेल म्हणून. लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की आपण आपल्या विचारांना कैद करून ठेवलं पाहिजे. त्याला असे फाटे फुटू देऊ नका तुमच्या जीवनामध्ये काम करण्याकरता. नाही, तुम्ही देवाचे लेकर आहात आणि तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारावरती देवाच्या सहाय्याने जे आहे ना, ते विजय प्राप्त करणारे असे लोक बनणं गरजेचं आहे. कारण तुमचं आणि माझं जे युद्ध आहे ना, हे रक्त मांसाबरोबर नाहीये, तर आकाशातील जे काही दुरात्मे आहे ना, आकाशातील जे काही सैतानाचे दुष्ट जे काही सेना आहे ना, त्यांच्या बरोबर आपलं युद्ध आहे. आणि त्यांच्यासोबत युद्ध करत असताना ते अनेक नकारात्मक गोष्टी तुमच्या मनामध्ये घेऊन येतील आणि तुमचं जीवन जे आहे ना, ते डॅमेज करायचा प्रयत्न कराल. परंतु लक्ष द्या, तुम्ही त्या प्रत्येक डॅमेज करणाऱ्या नकारात्मक विचारांना येशूच्या नावाने कॅन्सल करायला शिकलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. त्यांना तुम्ही पळवायला शिकलं पाहिजे. त्या विचारांवरती तुम्ही मात करणारे अशा प्रकारचे लोक तुम्ही बनलं पाहिजे. चर्च, पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या नकारात्मक विचारांवरती विजय मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर तुम्हाला हे शिकलं पाहिजे की आपण आपल्या विचारांना कैद केलं पाहिजे. जसं एखाद्या चोराला जेलमध्ये कैद करतात ना पकडल्यानंतर,
तसं तुमच्या नकारात्मक विचारांना तुम्ही कैद करणं शिका येशूच्या नावामध्ये. आणि प्रत्येक विचार हा ख्रिस्ता पुढे मान वाकवल. प्रत्येक विचार हा तुमच्या पुढे जे आहे ना मान वाकल येशूच्या नावामध्ये. त्याला तुम्हाला कैद करता येईल त्या विचार. तुमचं जीवन जे आहे ना त्या विचाराला निराश करता येणार नाही, हताश करता येणार नाही, भित्र करता येणार नाही. तुमचं जीवन हे नेहमी जे आहे ना विजयशाली जीवन जाईल. दुसरी जी गोष्ट आहे, लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक विचारावरती जर विजय मिळवायचा आहे तर दुसरी गोष्ट आहे, देवाचं वचन मनात सतत आठवत राहा. तरच तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक विचारावरती विजय मिळवता येईल. नाहीतर तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक विचारांवरती विजय मिळवता येणार नाही. जर तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार जर आलेला आहे ना तर त्याच वेळेला त्या नकारात्मक विचारांना घेऊन देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे हे आठवा. लक्ष द्या. अनेक वेळा आपल्याला आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार भीती घेऊन येतो. त्यावेळेला पवित्र शास्त्रामध्ये नकारात्मक विचारांची जी भीती आहे त्याला घेऊन काही वचन आहे का? हो आहे. भिऊ नको, मी तुझा परमेश्वर आहे. तू आगीतून चालशील तर तुला जळणार नाही, समुद्रातून चालशील तर तू बुडणार नाही. देवाचं सांगतं, मृत्यू छायेच्या दरीतूनही तू जात असला तरी कसल्याही अरिष्टांना भिऊ नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. हे वचन क्लेम करा त्यावेळेला. पण हे वचन तुम्हाला कधी क्लेम करता येईल माहिती का? ज्या वेळेला देवाचं वचन तुमच्या मनामध्ये राहील त्यावेळेला. पण देवाचं वचन तुमच्या मनामध्ये राहावं यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? रोज बायबल वाचा. रोज 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 बायबल वाचा. ते वचन तुमच्या मनामध्ये जे आहे ना एक सतत तुम्हाला आठवत राहील. ओ, माझ्या मनामध्ये नकारात्मक विचाराने भीती आणली आहे का? हो, मी त्या भीतीला घाबरणार नाही, कारण माझा देव मला म्हणतो की मी तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. कोणतंही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कोणतंही व्याधी तुझ्या घराजवळ येणार नाही. लक्ष द्या, हे वचन तुमच्या भीतीला म्हणून दाखवा. म्हणून दाखवा हे वचन तुमच्या भीतीला की माझ्या डोक्याचे केस देखील माझ्या देवाने मोजलेले आहेत. म्हणून दाखवा ह्या भीतीला की माझ्या देवाने माझी जी किंमत आहे ना ती मोजलेली आहे. चर्च, लक्ष द्या. तुम्ही जे आहे ना रोज तुमच्या मनातील नकारात्मक विचारांवरती काय केलं पाहिजे माहिती का? तुम्ही विजय मिळवण्यासाठी देवाचं वचन त्या परिस्थितीला घेऊन तुम्ही एक सतत आठवलं पाहिजे आणि त्या विचाराच्या विरोधामध्ये तुम्ही हे म्हटलं पाहिजे. बघा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. स्तोत्र संहिता 119 आणि 52 वचन पहा. स्तोत्र संहिता 119 त्याचं 52 वचन. हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे. हे परमेश्वरा, तुझे पुरातन नियम आठवून. काय आहे परमेश्वराचे पुरातन नियम? तुम्हाला परमेश्वराचे पुरातन नियम आठवायचे जर असेल ना तर मग तुम्हाला जुना करार वाचणं गरजेचं आहे. कशा प्रकारे परमेश्वर देवाने सर्व प्रकारच्या शत्रूंची उलटापालट करून टाकली आणि त्याच्या सर्व इस्रायली लोकांना तो अतिशय सेफ काय झालं माहिती का? लाल समुद्रातून घेऊन गेला. माग फारोची सेना होती आणि पुढं देव जो आहे ना त्याच्या लोकांना कोरड्या जमिनीतून घेऊन चालला होता. अग्निस्तंभाच्या द्वारे, मेघस्तंभाच्या द्वारे परमेश्वर त्यांचं रक्षण करत होता. लक्ष द्या. तुम्ही जर बायबल जर वाचलं ना तर बायबल वाचल्यामुळं देवाचं जे वचन आहे ना एक सतत तुमच्या मनामध्ये राहील आणि ते वचन जे आहे ना ते तुमच्या मनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या निगेटिव्ह जे विचार आहे ना त्यांना घेऊन तुम्ही जेव्हा ते क्लेम कराल ना त्यावेळेस निगेटिव्ह विचारावरती तुम्हाला विजय प्राप्त करता येईल. दावीद राजा या ठिकाणी काय म्हणतात का? हे परमेश्वरा, माझं समाधान झालेलं आहे. मी घाबरलो होतो
नकारात्मक विचाराने माझ्या मनामध्ये हा विचार टाकला की आजारी पडलेला आहे रे बाबा, आता तू जर मेला तर काय होईल, तुझ्या लेकरांचं काय होईल, त्यांचं लग्न झालेलं नाहीये, अरे बापरे मी तरुण आहे आणि माझ्या मनामध्ये ही भीती आहे, माझं हे झालं, माझं. लक्ष द्या, नकारात्मक विचार हेच गोष्टी घेऊन येतात तुमच्या जीवनामध्ये. पण त्या नकारात्मक विचारांना तुम्ही हे म्हणायला शिका, माझ्या देवाने माझ्या करता सर्व प्रकारची सुरक्षा जी आहे ना ती उपलब्ध करून ठेवलेली आहे येशूच्या नावामध्ये. आणि त्या विचाराला म्हणा की तुझं माझ्यावरती काहीच चालणार नाही, तुझं माझ्यावरती काहीच चालणार नाही. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक विचार येईल ना, लक्ष द्या, त्या नकारात्मक विचारांसोबत युद्ध करा, पळू नका. त्यावेळेला प्रार्थना करा देवाकडं, त्यावेळेला वचन आठवा, त्या परिस्थितीला घेऊन कोणतं वचन पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे ते आठवा, ते वचन. आणि लक्ष द्या, ते वचन आठवून त्या नकारात्मक विचाराला सांगा, हे बघ असं लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. येशूने तेच केलं. ज्या वेळेला सैतान हा येशूची परीक्षा घेत होता ना, येशूला सैतान म्हणाला, तू जर देवाचा पुत्र असेल आणि आता तुला भूक लागलेली आहे ना, हा दगड आहे ना याचं भाकर बनव. येशू करता सोपं होतं त्याची भाकर बनवणं, सोपं होतं. पण येशू शैतानाला म्हणाला, नाही नाही नाही, असं नाहीये. देवाच्या वचनात असं लिहिलेलं नाहीये. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर तुझा देव याच्या मुखातून निघणारं प्रत्येक जे वचन आहे ना त्याच्याने पण माणूस जगतो. हा, येशूला हे का आठवलं माहिती का? कारण येशू पवित्र शास्त्र वाचत होता. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात ना, त्यावेळेला त्या नकारात्मक विचारामध्ये तुम्ही त्या परिस्थितीला घेऊन ते देवाचं वचन आठवा, तो नकारात्मक विचार तुमच्यापासून निघून जाईल, तो येणार नाही परत. कारण त्याला माहित होईल, अरे बापरे याच्याकडे आलो का हा देवाचं वचन आठवतो आणि माझे सर्व प्लॅन काय करतो माहिती का, पूर्ण प्लॅन चौपट करून टाकतो. हे तुमचं युद्ध आहे ह्या जगामध्ये राहत असताना, आणि हे युद्ध जे आहे ना ते तुम्ही लढणं गरजेचं आहे. आणि ते लढण्यासाठी तुमच्या मनामध्ये एक सतत देवाचं वचन जे आहे ना ते तुम्ही आठवत गेलं पाहिजे. आणि ते आठवण्यासाठी रोज वचन वाचलं पाहिजे. बघा, ज्यावेळेस आपण यहोशुआचं पुस्तक पहिला अध्याय 8 आणि 9 वचन वाचतो ना, त्या ठिकाणी अतिशय सुंदरपणे कशा प्रकारे परमेश्वर देवाने इस्रायलाचा नेता यहोशुआ जो आहे ना त्याला कशा प्रकारे नकारात्मक गोष्टींवरती विजय मिळवण्यासाठी मदत केली. बघा, कोणीतरी वाचत ते वचन, यहोशुआचं पुस्तक पहिला अध्याय 8 आणि 9 वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्यांचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय म्हणते परमेश्वर देव त्याला, अरे बाबा भिवू नको, यहोशुआ कचरू नको, यहोशुआ खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको. तू कुठं चाललाय? अरे तू कुठं पण जा, तू रात्री जा, दुपारी जा, दिवसा जा, संध्याकाळी जा, मध्यरात्री जा, मी तुझ्या बरोबर राहील. पण तुझ्या बरोबर मी राहावं असं जर तुला वाटत असेल ना, तर तू काय केलं पाहिजे माहितीये का, जे नियमशास्त्र तुझ्याकडे आहे, हे जे नियमशास्त्र आहे ना, हे 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 नियमशास्त्र आहे, हे देवाचं वचन आहे. आणि हे देवाचं वचन देवाने त्याचा सेवक यहोशुआ याला वाचण्यासाठी सांगितलं. आणि बघा काय म्हटलेलं आहे, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. काय आहे नियमशास्त्राचा ग्रंथ, काय आहे, काय लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये? बोलत चला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला हिरव्यागार कुणात बसवतो, तो मला शांत पाण्यात जाऊन येतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपलं नाव असतो मला नीती मार्गाने चालतो. लक्ष द्या, नियमशास्त्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ना ते बोलत चला. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोण त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. हे भीती, हे नकारात्मक विचार, तू माझा नाश करू शकत नाही, नाही 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 नाही. लक्ष द्या.
बोलत चला, बोला. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराचा बूस कोणाच प्रगट झालेला आहे. तो त्यापुढे रोप्यासारखा वाढला, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हते. त्याचकडे पाहिलं तर त्याच्यावर कोणाचं मन बसल असं त्याच्यात काही सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला असा पुरुष पाहून लोक तोंड फिरत होते. बोलत चला देवाचं वचन, बोला देवाचं वचन, बोलत चला. लक्ष द्या, देवाचं वचन हे तुमच्या मनामध्ये ह्या दिवसांमध्ये अतिशय खोलवर जे आहे ना रुजलं गेलं पाहिजे. त्याचा शिक्का तुमच्या मनावरती झाला पाहिजे देवाच्या वचनाचा. परमेश्वर म्हणताय नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलेलं आहे ना ते तू काळजीपूर्वक पाळ आणि बघा रात्रंदिवस त्याचं तू मनन कर, म्हणजे ते आठव रे बाबा तू. आणि पुढे म्हटलेलं आहे तुझा मार्ग सुखाचा होईल. तुझ्या सुखाच्या मार्गामध्ये कोणताच निगेटिव्ह विचार येणार नाही आणि तुला यश प्राप्त होईल. काय करत जीवनामध्ये? बिझनेस आशीर्वादित होईल. काय करत आहे? एखादा क्लास करत आहे, देव तुला त्यामध्ये ज्ञान देईल. काय करत आहे? एखादं काहीतरी करायचा प्रयत्न करते, लक्ष द्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देव तुम्हाला यश देईल. असं असं नकारात्मक विचार तुमच्यामध्ये हिट झाला की तुम्हाला आता हे तर होणारच नाही, असं काहीच होणार नाही. ते होईल, देव ते करेल तुमच्या जीवनामध्ये काम. आणि म्हणून प्रत्येक नकारात्मक विचारांना पहिली गोष्ट कैद करायला शिका. प्रत्येक नकारात्मक विचारांना दुसरी गोष्ट देवाचं जे वचन आहे ना ते मनामध्ये आठवत चला. देव असं म्हटलेलं आहे, देव असं म्हटलेलं आहे, देव असं म्हटलेलं आहे, देवाने हे म्हटलं, देवाने हे केलं, देवाने. लक्ष द्या, देवाने जे काही केलं ना ते काल पण काम करत होतं, आज पण काम करत आहे आणि भविष्यात पण ते काम करल. आणि ते काम काय करत माहितीये का? कारण नकारात्मक विचाराला हे समजावं की तुम्ही देवाचे लेकरं आहात. आणि म्हणून नकारात्मक विचार आला ना लगेचच त्या विचारांसोबत फाईट करायला सुरुवात करा. कोणी आपल्याला अरे म्हटलं का आपण लगेच त्याला म्हणतो बर तू करतो की नाही करत आपण. आपण कोणी आपल्याला का रे म्हटलं तर आपण त्याला म्हणतो काय रे काय नाही करत का आपण, करतो की नाही करत. पण ते फिजिकली करण्यापेक्षा आता हे इथं करा. लक्ष द्या, आपलं युद्ध हे रक्त मांसाबरोबर नाहीये. आपलं युद्ध हे आकाशामध्ये असलेले सर्व जे शैतानाचे एजंट आहे ना त्यांच्याबरोबर आपलं युद्ध आहे. आणि नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आला ना तुझं असं होईल, बर आता तुला सांगतो तुझं काय होईल. म्हणा त्याला, त्याच्याशी बोला, त्याला सांगा माझ्या देवाने माझ्याकरता नियमशास्त्रामध्ये अशा प्रकारची उपाययोजना तुझ्या विरोधात करून ठेवलेली आहे. तुझं माझ्यावर काही चालणार नाही. बोला त्या विचाराला, नकारात्मक विचाराला बोला. तो नकारात्मक विचार तुमच्यासोबत फाईट करून 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 तो तुम्हाला सोडून निघून जाईल. पण ती फाईट करणं गरजेचं आहे. ती फाईट करून त्या नकारात्मक विचाराला येशूच्या नावामध्ये मान वाकवायला लावणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ते करण्यासाठी देव तुम्हाला ती कृपा पुरवल. काळजी करू नका. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. पुढचा जो भाग आहे उद्या संध्याकाळी आपण जे आहे ते शिकणार आहोत. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू.